नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया माझा जो कोर्सचा पहिला चॅप्टर आहे तो ज्युनियर टॉडलर के जीसाठी आहे. म्हणजे जे ज्युनियरची मुलं आहेत, लहान गटातील मुले आहेत, त्यांच्यासाठी आपण एक पुस्तक तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 ते 50 पर्यंतचे आकडे म्हणजेच 1 to 50 नंबर्स आपण पाहणार आहोत. ॲबॅकसवरती कसे आपण ते नंबर्स आपण ॲबॅकसवरती बीट्सच्याद्वारे दाखवायचे आहेत. ओके, तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत. मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन ऑफ ॲबॅकस म्हणून एक सेपरेट व्हिडिओ पाठवलेला आहे, तो तुम्ही रेफर करू शकता. आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता हे बुक कसं सॉल्व करायचं आहे 1 by 1 पेजेस पाहणार आहोत. ओके, तर पहिला जो नंबर आहे तो 1 नंबर आहे. 1 म्हणजे बघा, हा आहे आपला वन्स रॉड म्हणजे एकक स्थान आणि हे आहे आपलं दशक स्थान. ओके, एकक आणि दशक, वन्स आणि टेन्स. ओके, टेन्स रॉडवरती आपल्याला वन्स रॉडवरती 1 घ्यायचं आहे, म्हणजे एकक स्थानामध्ये 1 हा नंबर घ्यायचा आहे. तर मुलांना काय करायचं आहे, तर हे जे आपण अंगठा आहे आपला, ह्याच्याने खालचा एकच बीड पहिल्यांदा रिसेट करून घेऊया. त्याच्यानंतर एकच बीड वर घ्यायचा आणि हा इथे टच व्हायला पाहिजे. हा एकच बीड म्हणजेच 1 नंबर ह्याच्या ॲबॅकसवरती करायचा आहे, रिसेट करायचं आहे आणि इथे मुलांनी तो नंबर लिहायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा 1 रिसेट, पुन्हा 1 इथे लिहायचं आहे. असं त्या मुलांची आपण 10 to 12 टाईम्स आय थिंक जवळजवळ आपण इथे त्यांची 17 टाईम्स म्हणजे 17 वेळा आपण त्या मुलांची प्रॅक्टिस करून घेतो आहे. 1 नंबर ह्याच्यावर दाखवायचा आहे ॲबॅकसवर आणि इथे लिहायचा आहे. ओके, हा झाला 1 नंबर. हा कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट नंबर येतो तो 2 नंबर. 2 नंबर्स मीन्स वॉट, तर ह्या इथे बघा, हा 2 नंबर्स आपण एक बीड इथे घेतला आणि त्याला लागून लगेच दुसरा बीड खालची घेतला. सेम 1 2 हा आपण नंबर ॲबॅकसवरती दाखवायचा आहे. 2 बीड्स घेऊन रिसेट करायचं आहे, इथे नंबर लिहायचा आहे. ओके, असं आपल्याला 17 वेळा करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ड्रॉ बीड्स. ड्रॉ बीड्स मीन्स वॉट, हे जे आपण बीड्स घेतलेले आहेत 1 आणि 2, हे जे बीड्स आहेत हे इथे फक्त ड्रॉ करायचे आहेत, मुलांकडून ड्रॉ करून घ्यायचे आहेत. हा आहे आपला 1. ओके, आणि हा आहे आपला 2. 2 मीन्स इथे 1 आणि 2 बीड्स असे ड्रॉ करून घ्यायचे. आता जाऊया आपण नेक्स्ट पेजवर. नेक्स्ट पेजवर काय आहे, नंबर 3 आहे. ओके, नंबर 3मध्ये काय करायचं आहे आपल्याला, सेम 3 बीड्स घ्यायचे आहेत वन्स रॉडवर, 1 2 अँड 3 बीड्स. ओके, 3 बीड्स इथे घेऊन ते बीड्स आपल्याला इथे जस्ट राईट डाऊन करून घ्यायचे मुलांकडून. असं हे पण आपल्याला 17 टाईम्स घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे ड्रॉ पण करून घ्यायचे 1 2 3 असे आपल्याला मुलांकडून ड्रॉ करून घ्यायचे. त्याच्यानंतर येतो नंबर 4. 4 नंबरसाठी सेम आपण प्रोसिजर करणार आहे. पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचे आहेत 1 2 3 4 अँड देन त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे ॲबॅकसवरती ह्या व्हॅल्यू ठेवायचे आहेत. 4 बीड्स वर घ्यायचे आहेत 1 2 3 4. ओके, मुलांना हळूहळू सवय लावायची की हा एकत्र 4 बीड्स खालचे आहेत ते एकत्र घेता आले पाहिजेत आणि ही इमेज, ह्याचं जे पिक्चर आहे हे त्यांच्या ब्रेनमध्ये स्टोअर झालं पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवलं पाहिजे. 4 घेतले की 4 नंबर येतो तो. 4 बीड्स वर घेतले की 4, 3 बीड्स वर घेतले की 3. ओके, असे 4 नंबर. आणि त्याच्यानंतर सेम आपण खालच्या पेजवर काय आहे 3 आणि 4 नंबर. सेम मी इथे 3 नंबर्सच्या इथे 3 बीड्स ड्रॉ करते पेन्सिलनी. त्याच्यानंतर 4 बीड्स तुम्ही इथे क्रेयॉन्सचा पण वापर करू शकता. मुलांना थोडंसं कलरमध्ये करून घेतलं मुलांकडून तर ते थोडं खुश होतात. मुलांना कलर्ड वस्तू आवडतात. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊया
पुढच्या पेजवर. 5 आणि 6. 5मध्ये सेम तुम्हाला काय करायचं आहे, 5 मीन्स आता हे 4 झाल्यानंतर ह्याच्यावरचे बीड संपले. ओके, तर 5साठी आपल्याला काय करायचं आहे, वरचा एक जो बीड आहे तो खाली घ्यायचा आहे. ओके, ओनली 1 अप्पर बीड मीन्स 5. ओके, जस्ट टेक दिस अँड राईट डाऊन हिअर. हे घ्यायचं आहे हा बीड आणि इथे आपल्याला लिहायचं आहे 5. सेम अगेन तुम्हाला आणखीन एकदा 5 घ्यायचं आहे, रिसेट करायचं आहे, लिहायचं आहे. ओके, देन 6साठी काय करायचं आहे, 5 आणि 6. वरचा 5, दिस 5 आणि त्याच्यामध्ये आणखीन एक ॲड केला की काय होतो 6. 5 मीन्स हा वरचा बीड आणि 6 मीन्स खालचा एक बीड घेतला की दोन्ही एकत्र केले की 6. 5, 6. इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि देन इथे राईट डाऊन 6. असं आपल्याला पुन्हा 17 टाइम्स म्हणजे 17 वेळा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आता इथे नंबर्स बीड्स ड्रॉ करायचे आहेत. नंबर्स दिलेले आहेत, बीड्स ड्रॉ करायचे आहेत. 5 मीन्स 1 बीड अप्पर साईडला म्हणजे हा स्लिपिंग लाईनच्या वरती. 6 मीन्स असं. आता आपण इथेच थांबूयात. पुढील नंबरसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.